नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। अजित पवार यांनी जो प्रस्ताव मांडला होता, म्हणजेच आता अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे आणि 31 मार्चपर्यंत जो राज्याचा अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात येत आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती अजितदादा यांनी सांगितलेली आहे। कारण लाडकी बहिणी योजनेमध्ये भरपूर प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळाले आणि लाडकी बहिणींना 2100 रुपये देणार अशी सुद्धा माहिती त्यामध्ये देण्यात आलेली होती। परंतु अद्यापही लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाही आहे। परंतु लाडक्या बहिणींना 2 हप्ते देऊ, हा जो त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता त्यावरती त्यांनी भर दिलेला आहे। आणि लाडक्या बहिणींना आधी 1500 रुपये आणि नंतर 1500 म्हणजे 4-5 दिवसानंतर पुन्हा 1500 रुपये अशी टोटल 3000 रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अर्थसंकल्पात मांडण्यात येणारा प्रस्ताव म्हणजेच 2100 रुपये देण्याबाबत। तर 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात यावे असे विविध मुद्दे अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आले। त्यामध्ये अजितदादा यांनी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतरच तुम्हाला ही सविस्तर माहिती आहे ती कळणार आहे। काल होळीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अजितदादा यांनी या अर्थसंकल्पामध्ये असे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता हा लवकरच मिळणार आहे। त्यासंबंधीचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याची जी माहिती आहे ती लवकरच आम्ही कळवणार आहोत। यासाठी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला लवकरच मिळणार आहे। त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।